बेहदची परम महाशांती. AI आणि एलियन्स या सिरीजमधला आपण आता पुढचा भाग पाहणार आहोत, ज्याचे नाव आहे विविध वरदान रहस्य. अनंत भैया परमशांती म्हणत बापूजी आणि सर्व श्रोत्यांचे स्वागत करत आहेत आणि चर्चेमध्ये पुढे ते विचारतात की हे आपल्याकडील TV, मोबाईल, कम्प्युटर ही जी साधनं आहेत ती खरं तर मानवतेच्या प्रगतीसाठी आहेत, पण त्यांच्याद्वारे सतत नकारात्मक लहरी सोडल्या जातात. यावेळेस मीडियावर कोण आधिक्य गाजवतात? ग्लोबल फ्रिक्वेन्सी डिव्हाइस आणि सॅटेलाईटद्वारे ब्रेन वॉशिंग कोण करत आहेत? मग हे तंत्रज्ञान कसे काय बंद होईल? याचे नियंत्रण पृथ्वीच्या बाहेर आहे का? मेन स्ट्रीम मीडियामुळे मानवतेला जागवण्यामध्ये उशीर होत आहे. यावर काही उपाय आहे का? बापूजी यावर उपाय सुचवत म्हणतात की असे पहा की वायुमंडळात 4G पण आहे आणि 5G यांच्या लहरी पण आहेत. या लहरी यायच्या आधी वायुमंडळ जरा तरी शुद्ध होते. त्याच्याही आधी TV पण नव्हते आणि फक्त रेडिओ लहरी होत्या. प्रश्न, पण या माध्यमाद्वारे ज्ञान कमी प्रमाणात पसरते ना? या शंकेचं निरसन करताना बापूजी म्हणतात की कमी प्रमाणात का असेना, पण ज्ञान तर पसरतच होते ना. पण ज्ञान दोन्ही प्रकारचे असते. कमी प्रमाणात असेल तर नकारात्मक ज्ञान पण कमी प्रमाणातच पसरेल. हे नकारात्मक ज्ञान पण वापरले जात होते. प्रसारण माध्यम कुठलेही असेल तरी त्याच्यापासून थोड्या सकारात्मक आणि थोड्या नकारात्मक दोन्ही प्रकारच्या लहरी पसरतात आणि या लहरी अतिशय वेगाने सर्वत्र पसरत आहेत. जसे 4G, 5G, 6G. चीनवाले तर आता 6G पर्यंत आलेले आहेत. लोक जे काही बोलतात ते अनेक पटींनी वाढून वायुमंडळात पसरत आहे. हे अनेक पटींनी वाढलेल्या नकारात्मक लहरी वायुमंडळातून मनुष्याच्या सूक्ष्म शरीरावर परिणाम करतील. समजा तुमचा मोबाईल 5G, 6Gचा असेल तर मग मोबाईलच्या लहरी आजूबाजूला असलेल्या मनुष्यांच्या सूक्ष्म शरीरावर नकारात्मक परिणाम करतात. लोकांच्या मेंदूवर नकारात्मक परिणाम करतात. नजीकच्या भविष्यात म्हणजे 24 साली 25-26 सालापर्यंत आपल्याच आजूबाजूला हे सर्व चित्र आपल्याला दिसेल. यानंतर 5G, 6G बद्दल याआधी आपण काहीच चर्चा केली नव्हते असे विचारल्यावर बापूजी म्हणतात की आता तो काळ, ती वेळ येऊन ठेपली आहे जेव्हा सगळ्या लहरींचा परिणाम आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळेल. केवळ मनुष्यच नाही तर चराचर सृष्टीतील परिणाम आपण याची देही, याची डोळा बघणार आहोत. या 5G, 6G नेटवर्कद्वारे येणारा सर्व डाटा तुमच्या शरीरात घुसणार आहे. हा डाटा सूक्ष्म शरीरातील तुमच्या मन, बुद्धी, संस्कार आणि प्राणमय शरीरावर लहरींनुसार सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम करतील. मनातील स्मृती कमी करून विषय विकार वाढवेल. या 5G, 6Gच्या लहरी विषय विकार कशा प्रकारे वाढवतात हे तर प्रत्यक्ष आपण रोजच्या बातम्यांच्यावरून बघतोच आहोत ना. जसे सोशल मीडियावरून एखाद्याच्या इगोला हर्ट करणारी किंवा भावना चाळवणारी कुठलीही गोष्ट पाहिली की केवळ एक मनुष्य नाही तर पूर्ण मॉब दंगल पेटवायला, हल्ला करायला, अनिती करायला पुढे सरसावतो. पुढील प्रश्न मिरर्सच्या बाबतीतला आहे की मिरर्समध्ये भविष्यातील टाईमलाईन कशी काय पाहिली जाते? इल्युमिनॅटी या मिरर्समध्ये पाहून टाईमलाईनला मॅनिप्युलेट करतात. आपल्याला अपेक्षित असलेले भविष्य निश्चित करायला हे इल्युमिनॅटी पूर्ण मनुष्य जातीच्या मनाला आणखीन कॉन्शियस माइंडला प्रोग्राम करतात. असे तंत्रज्ञान या लोकांना कोणत्या एलियन्सकडून प्राप्त झाले आहे आणि हे तंत्रज्ञान आजही कार्यरत आहे का? असे विचारल्यावर बापूजी उत्तर देतात की ही सर्व असुरांची टेक्नॉलॉजी आहे. ही मिरर्सची टेक्नॉलॉजी बरीच जुनी आहे. सनातन काळापासून अस्तित्वात असलेली असुरांची हे टेक्नॉलॉजी आहे. आणि आरशात भविष्य बघून देण्याचे म्हणत असलात तर बघा, ही इल्युमिनॅटी हे पण असुरच आहेत ना. त्यामुळेच ते आरशात सूक्ष्म आत्म्यांच्या सहाय्याने भूत, वर्तमान, भविष्यातील घटना बघतात आणि समोरच्याला सुद्धा दाखवतात, ज्यामुळे त्याची खात्री पटते. पण आता मोबाईल आणि इतकी आधुनिक उपकरणं आलेली आहेत की या मिरर्सची सुद्धा गरज नाही. पुढे अनंतभाई अत्यंत कुतूहलाने बापूजींना म्हणतात की बापूजी, मी तर बातमीमध्ये असे पाहिले आहे की येणाऱ्या काळात मोबाईल अशा काही आरशासारख्या मटेरियलमध्ये येणार आहेत की जो पारदर्शी पण आहे आणि टिकाऊ पण आहे आणि त्यावर केवळ एक टच केल्यानंतर आपल्याला सर्व काही पाहता येईल अशा स्वरूपाचे असणार आहेत. बापूजी म्हणतात की तेच तर मी सांगतोय ना.
हे एलियन्स सूक्ष्म जगतातील आत्मे रेस मारून अशी काही टेक्नॉलॉजी देतात की या मोबाईलच्या सहाय्यानेच येणाऱ्या काळात हे स्थूल स्वरूपातील धनदौलत जी नोटांच्या रूपात सोन्या नाण्यांच्या रूपात साठवता येते ती सर्वच नामशेष होऊन जाईल. दुनियेत असे 7 ते 8 धनाढ्य मनुष्य आहेत जे पैशाच्या जोरावर सगळीकडे आपली हुकूमत चालवतात. पुढे अनंत भैया म्हणतात की हा जो ब्लू बीम प्रोजेक्ट आहे की ज्याद्वारे जगाला घाबरवण्यासाठी आकाशात प्रतिमा दाखवतात त्यांना यावरून एलियन्सचे अस्तित्व दाखवून जगाला घाबरवून सोडायचे आहे. आपल्याच कंट्रोलमध्ये करण्याचा प्लॅन आहे. याला होलिग्राफिक प्रोजेक्शन असे म्हणतात. याला वैज्ञानिक भाषेत कसे काय समजून घेता येईल ते सांगा आणि हा संमोहनाचा प्रकार आहे का ते पण सांगा बापूजी. यावर स्पष्टीकरण देत बापूजी म्हणतात की हे सगळे डावपेच सूक्ष्म जगतातील आत्मे संमोहनाद्वारे खेळत आहेत. हे एलियन्स चमत्कार करून लोकांच्या मनावर कंट्रोलिंग करण्यासाठी हे सर्व काही करत आहेत. पुढे अनंत भैया या परदेशी अदृश्य आक्रमणाबद्दल सांगतात की एखाद्या जागृत आत्म्याला घाबरवण्यासाठी हे नकारात्मक एलियन्स डायरेक्ट एनर्जी वेपन्स वापरतात. परम शांती. आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की टेक्नॉलॉजीचा सकारात्मक आणि नकारात्मक उपयोग कसा काय केला जातो. तसेच आगामी येणाऱ्या काळात 5G 6G ही टेक्नॉलॉजी कशी काय क्रांती घडवून आणणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिले. याच्या पुढील व्हिडिओमध्ये आपण अजून काही विज्ञानाची तथ्य जी बापूजींनी उलगडली आहेत ती पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा. बापूजींच्या मराठी चॅनलला आणि बापूजींच्या मुख्य हिंदी चॅनल ज्याचे नाव आहे बापूजी दशरथभाई पटेल या दोन्ही चॅनलना सबस्क्राईब करा. भरपूर शेअर करा आणि व्हिडिओंच्या खाली छान छान कमेंट करा. यामुळे आम्हालासुद्धा तुमच्यासमोर नवनवीन व्हिडिओ आणण्याची प्रेरणा मिळते. बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती होत आहे.